Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very warm greetings to you all in the matchless name of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सगळ्यांचं मनस्वी स्वागत आहे. God loves each one of you. देवाचं तुम्हा प्रत्येकावर प्रेम आहे. He cares for each one देवाला of you. तुम्हा प्रत्येकाची काळजी आहे. No matter what you are going through tonight, तुम्ही कुठल्याही परिस्थितीतून आज रात्री जरी जात असाल, just cast your burden upon the Lord केवळ आपलं जे काही ओझं असेल ते प्रभूच्या चरणी टाका and let God do the rest. आणि देवाला बाकीचं करू दे. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Lamentation 3 verse 25. विलाप गीत याचा 3रा अध्याय आणि त्यातलं 25वे वचन आपण यावेळेला काढूयात. Lamentation chapter 3 verse 25. विलाप गीत याचा 3रा अध्याय आणि त्यातलं 25वे वचन सर्वांनी यावेळेला काढा. The Lord is good unto them that wait for him, to the soul that seeks him. विलाप गीत 3रा अध्याय आणि 25वे वचन म्हणतं, जे त्याची वाट पाहतात त्यांना, जो जीव त्याला शोधतो त्याला परमेश्वर चांगला आहे. Praise God. हालेलुया. The Lord is good परमेश्वर चांगला आहे. to all those who wait only upon him. जे सर्वजण केवळ देवाचरणी वाट पाहतात त्यांच्यासाठी देव चांगला आहे. Beloved people, माझ्या जमलेल्या प्रियानो, you have waited in the doctor's office for hours तुम्ही तासोन तास डॉक्टरांच्या ऑफिस मध्ये वाट पाहिली असेल just for a 5 minutes consultation. की केवळ 5 मिनिटं डॉक्टरांनी येऊन तुम्हाला सल्लामसलत द्यावी. You have waited years for a promotion वर्षोनवर्ष तुम्ही तुमच्या ऑफिस मधल्या बढतीची वाट पाहिली असेल and you have put in extra hours आणि तुम्ही जास्तीचे तास काम सुद्धा केलं असेल and you have even hoped that the boss notices it. आणि अशी आशा ठेवली असेल की माझ्या बॉसनी माझ्या सगळ्या कामाकडे बघावं आणि मला बढती द्यावी. You have waited in the rain at the bus stop, तुम्ही कधी कधी पावसामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये बस स्टॉपवर थांबला असेल checking your watch every 30 seconds. आणि 30-30 मिनिटाला आपलं घड्याळ तपासलं असेल. You have waited for many things. तसं अनेक गोष्टींसाठी आयुष्यात तुम्ही वाट पाहिली असेल. And in this world, या जगात we wait. आपण वाट तर पाहतोच. Why? का? Because we have to. कारण की आपल्याला वाट पाहावीच लागते म्हणून आपण वाट पाहतो. But yet we are not sure whether we will get those things. पण तरी आपल्याला 100% खात्री नसते की ज्या गोष्टीची मी वाट पाहत आहे ती गोष्ट मला मिळणार आहे की नाही मिळणार आहे. Because many times that waiting also ends in disappointment. का अनेक वेळेला ते वाट पाहणं सुद्धा नाराजीमध्येच अंत पावतं किंवा बदलतं. एवढी वाट बघून सुद्धा कधी कधी काही मिळत नाही. Yet we wait. तरी आपण वाट तर पाहतोच. Even till today we have waited. आजपर्यंत आपण गोष्टींची वाट पाहत आलो, बसची वाट पाहत आलो, ट्रेनची वाट पाहत आलो, मेट्रोची वाट पाहत आलो, याची वाट पाहत आलो, त्याची वाट पाहत आलो. See, the bus is full. बस भरली We still wait. तरी आपण वाट पाहिली. The promotion goes to someone else. बढती आणि कोणाला तरी मिळाली, मला नाही मिळाली, Yet we wait. तरी आपण वाट पाहतो ऑफिस मध्ये, है ना? And sometimes we wait in the doctor's office. कधी कधी डॉक्टरच्या ऑफिस मध्ये पण आपण अशीच वाट पाहतो. And the doctor at times has no clear answers. आणि कधी कधी डॉक्टरांकडे सुद्धा आपल्याला देण्यासारखी स्पष्ट उत्तरं नसतात की नेमकं काय झालेलं आणि याचा उपाय काय आहे. Waiting in the world, जगामध्ये वाट पाहणं it sometimes feels like standing in a line that goes nowhere. कधी कधी अशा ओळीत उभं राहिल्यासारखं वाटतं की जी ओळ कुठे आपल्याला पोहोचवतच नाहीये. But today, पण tonight, आज रात्री I want to encourage you. मला तुम्हा लोकांना एक प्रोत्साहन द्यायचंय. Wait upon God. देवाचरणी वाट पहा. Wait upon God. देवाचरणी वाट पहा. Because कारण there your waiting will not be hopeless. देवाचरणी वाट पाहिल्यानंतर ते वाट पाहणं निराशमय नसतं. Because कारण rarely people have waited upon God. फार तुरळक वेळेला एक तर लोक देवाचरणी वाट पाहतात. And if they wait upon God, आणि जर लोक देवाचरणी वाट पाहायला लागले your circumstance will change. तर परिस्थिती मात्र नक्की बदलते बरं का. God has the power to change your situation. कारण देवाकडे तुमची परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य आहे. God has the power to change your life. देवाकडे तुझं जीवनच बदलण्याचं सामर्थ्य आहे. तर बाकी काय? Bible says बायबल म्हणतं in Psalm 37 verse 34, स्तोत्र संहिता 37 त्यातलं 34वे वचन, if you wait on God जर तुम्ही देवाचरणी वाट पाहिली and keep his way, आणि देवाचा मार्ग तुम्ही जर पाळला, he will exalt you to inherit the land. देव तुम्हाला एवढं सारं वतन आणि उन्नती देईल, तुम्हाला देशच वतन म्हणून देईल. Praise God. देवाला धन्यवाद. If you only wait upon God tonight, म्हणजे आज रात्री तुम्ही लोकांनी जर देवाचरणी वाट पाहिली ना, you will notice a shift in your spirit. तर तुमच्या आत्म्यामध्ये एक अदलाबदल झालेली तुम्हाला जाणवेल. You will notice a shift in your situation. तुमच्या परिस्थितीमध्ये एक अदलाबदल झालेली तुम्हाला जाणवेल. You won't just be a passing time. आणि केवळ तुम्ही असं वेळ तिथे घालवताय असं होणार नाही. You will possess real peace. तर खरोखर तुम्हाला शांती लाभेल You will possess real joy. आणि नक्की तुम्हाला खरा आनंद लाभेल. When you
decide to wait upon the living God, जेव्हा तुम्ही जिवंत देवाच्या चरणी वाट पाहायचं ठरवाल, निवडाल, you are going to step off the treadmill of trying harder. तेव्हा नक्कीच तुम्ही अशा ट्रेडमिल वरती चालायला सुरुवात करणार आहात की जिथे तुम्ही अजून प्रयत्न करणार आहात. You will no more be treading on the treadmill, आणि बाकी तुम्ही ट्रेडमिल वर चालणार नाही असेच, but you will be walking on solid ground. तर तुम्ही भक्कम भूमीवरती चालाल. You will be trusting God deeper. देवावरती अजून गहन खोल विश्वास ठेवाल. Praise God. देवाला धन्यवाद. Instead of just watching the watch on the wall, आणि बाकी भिंतीवरती जे घड्याळ टांगलेलं आहे त्याच्याकडे सारखं सारखं बघत राहायच्या ऐवजी, or just hoping that the calendar will change of your life, किंवा कॅलेंडर माझ्या आयुष्याचा आज किंवा उद्या बदलेल अशी आशा ठेवायच्या ऐवजी look to the heavens. स्वर्गाकडेच बघा. Look to the heavens with confidence. स्वर्गाकडे विश्वासाने भरोशाने बघा. Because the God who keeps the stars, कारण की जो देव चांदण्यांना सांभाळतो, He is keeping those stars in place. जो देव चांदण्यांना ताऱ्यांना सांभाळतो, आपापल्या जागी रोज रात्री ठेवतो, He is the same God who will organize your breakthrough behind your scene. तोच देव आहे जो देव तुमच्याही आयुष्यामध्ये पडद्यापलीकडे जाऊन तुमच्यासाठी सगळी चित्र तयार करून ठेवेल आयुष्याची. He will change your म्हणजे destination. तुझ्या आयुष्याचा मुक्कामच तो बदलून टाकेल. What man cannot do, God can do. सांगायचं तात्पर्य असे बेटा, जे माणूस करू शकत नाही ते देव करू शकतो, देव करतो. Bible says बायबल म्हणतं in Psalm 37 verse 7, स्तोत्रसंहिता 37 त्यातलं 7वं वचन, trust in the Lord देवावर विश्वास ठेवा and be patient. आणि जरा धीराने राहा. Be patient. धीर 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 बाळगा. When it comes to God, देवाचा प्रश्न आला some people lose heart. की काही लोकांचं हृदय फार असं पटपट पटपट गोष्टी मागतं, अधीरवे जीव बनतात And they lose heart आणि हृदय असं त्यांचं त्यांनी after only 5 minutes. 5 मिनिटांनंतर लगेच त्यांचे जीव अधीरवे होतात. देव म्हटलं की देवानी लगेच दिलं पाहिजे ना, 5 मिनिटं तरी वाट कशाला बघायची असं. Sometimes they say, I've waited 10 years, आणि कधी कधी मग म्हणतात मी 10 वर्ष वाट पाहिली. and they feel frustrated. आणि मग त्यांना वैताग येतो, कंटाळा येतो की 10 वर्ष मी वाट पाहिली. And people cannot wait for 5 minutes before God. असं असतं लोकांचं. म्हणजे लोकांना ना धड देवाचरणी 10 वर्ष वाट पाहता येते, ना धड देवाचरणी लोकांना 5 मिनिटं वाट पाहता येते. We can wait for Wi-Fi for hours, वायफाय साठी तासोन तास आपण वाट पाहतो ना की नेटवर्क आएगा, अभी आएगा, अभी आएगा. but then we struggle to wait for God for minutes. पण देवाचरणी वाट पाहताना 2 मिनिटं एका जागी बूट टेकून बसायला होत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. If things have not shifted, मी काय म्हणतो, गोष्टी जर तुमच्या जीवनामध्ये अजून हल्लेल्या नाहीत, it's only because some have been waiting on their own luck. याचं कारण एकच आहे की काही लोक स्वतःच्या नशिबावर वाट पाहत बसलेले आहेत. Some are waiting on a good charm. काही लोक चांगल्या संधीची वाट पाहत बसलेले आहेत. Others are waiting for an auspicious moment. काही लोक कुठली तरी सुवर्ण संधी किंवा काहीतरी चांगला मुहूर्त यावा आणि मग होईल अशी वाट पाहतात. Some say, काही म्हणतात if I think positively, जर मी सकारात्मक विचार केले there will be change in my circumstance. तर माझी परिस्थिती बदलेल असं काही लोक म्हणतात. Others are still waiting on people. आणि काही लोक असतात जी इतर लोकांचरणी वाट पाहतात. Some wait on their own strength to काही- fix their problems. काही लोक स्वतःच्या शक्तीवर अवलंबून राहतात की मी माझं बघून घेईन, मी माझं करून घेईन. But all these things have failed us. पण या सगळ्या गोष्टींनी आजपर्यंत आपल्याला अपयश दिलेलं आहे. तुम्ही तपासा, तुमचं स्वतःचं जीवन तपासा, तुम्हाला कळेल या सगळ्या नमूद केलेल्या गोष्टींमधून शेवटी आपल्याला अपयशच मिळालंय. Sometimes it has worked, कधी कधी झालंय, नाही अगदी असं नाही असं मी म्हणत नाही, but most of the time it has not. पण जास्तीत जास्त वेळेला आपले स्वतःहून केलेले जे प्रयत्न असतात ना त्यातनं आपल्याला काही साध्य होत नाही. And that is not waiting, that is worrying. आणि त्याला वाट पाहणं म्हणत नाही, त्याला टेन्शन घेणं म्हणतात. डोक्याला हात मारून टेन्शन घेणं असं म्हणतात त्याला. When you wait upon God, पण जेव्हा आपण देवाचरणी वाट पाहतो there is no tension. अजिबात टेन्शन येत There नाही. is no worrying. अजिबात काळजी होत Because नाही. God does not forget it. कारण देव सगळं विसरत नाही ना. देवाला आपण जे काय आपलं कारण सांगतो देव अजिबात विसरत नाही. That's why from today, म्हणून आजपासून shift your focus तुम्ही तुमचं लक्ष बदला and reset your expectation. आणि तुमच्या आशा अपेक्षा थोड्या रिसेट करा. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Romans 10 verse 11, रोम करास 10 अध्याय 11 वचन बायबल म्हणतं, those who hope in the Lord जे लोक देवावर आशा ठेवतात will not be disappointed. ते कधी नाराज आणि निराश होणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Those who hope in the Lord जे लोक
लोक देवावर आशा ठेवतात will never be disappointed. कधी त्या लोकांना नाराजी मिळणार नाही. So stop watching the watch म्हणून घड्याळाकडे बघणं बंद करा and start trusting the God who controls time. आणि जो देव या काळाच्या आणि या वेळेवरती नियंत्रण ठेवणारा देव आहे त्याच्याकडे बघायला सुरुवात करा. कारण वेळ काळ शेवटी देवाच्या हातात आहे. If God is in control, आणि जर देवाचा लगाम आहे, देव नियंत्रण ठेवतोय, then your delay is not denial. तर मग तुमचा हा जो उशीर झालाय त्याला नकार म्हणता येणार नाही. देव आज नाही तर उद्या नाही तर परवा नाही तर तेरवा कधीतरी देईल. You are not stuck. आणि तुम्ही काय अडकलेले नाहीये. You are being positioned by God. तर देव तुमची जागा तयार करतोय की हा असा बरोबर या जागेवर याला आणला की मी याला देईन. Praise God. देवाला धन्यवाद. So waiting on luck will bring stress, नशिबावर वाट बघून टेन्शन येईल बेटा. but waiting on God will bring peace. देवाचरणी वाट पाहून शांती येईल. And when you trust God deeper, आणि अजून गहन आणि खोल देवावर जर विश्वास ठेवला then you stop trying harder. तर मग आपण सगळे बाकीचे परिश्रम आणि प्रयत्न बंदच करतो. Praise God. देवाला धन्यवाद. And so those who wait on God, म्हणून जी लोक देवाचरणी वाट पाहतात they don't miss out. ते अजिबात काही मिस आउट करत नाहीये. They rise up in life. त्यांच्याकडनं काही राहून जात नाही तर ते आयुष्यात उत्कर्षाला येत असतात. Praise God. देवाला धन्यवाद. The world's waiting may fail, आणि जगाचं वाट पाहणं कदाचित अपयश देईल, but पण the Lord will never disappoint those who hope in Him. जी माणसं प्रभूवर आशा ठेवतात त्यांना प्रभू कधी नाराज करत नाही. देवाला धन्यवाद. And so when you wait on God, म्हणून जेव्हा तुम्ही देवाचरणी वाट पाहाल you are not waiting for a maybe. त्यावेळेला कदाचित होईल, देवाकडे गेलो की कदाचित मिळेल, देवाचरणी बसलो की कदाचित मिळेल, असं यदा कदाचित हा शब्द देवासमोर येत नाही. No, you are waiting for a certainty. तुम्ही नक्की निश्चित मिळणार आहे असं म्हणूनच देवाचरणी. Because my God is not running a lottery system. कारण माझा देव काही कुठली लॉटरी चालवत नाहीये की लॉटरी लग गई तो एकात को लॉटरी लग गई असं नव्हे. No. नाही 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 नाही. All those who trust in Him, जे सर्वजण देवावर विश्वास ठेवतील they will all receive His त्या blessing. सर्वांना देवाचा आशीर्वाद मिळेल. ही देवाची लॉटरी सिस्टम नाहीये की तुझा नंबर लागला आणि तुला मिळालं आणि बाकीच्यांना मिळालंच नाही, असं नाहीये. So God is not running a lottery system. देव काही लॉटरी खेळत नाहीये आपल्या सगळ्यांशी. He is running a promise system. तर देव एक अभिवचन आपल्या सगळ्यांसाठी देतोय. Praise God. देवाला धन्यवाद. So waiting on God, तर देवाचरणी वाट पाहणं it means trusting His timing म्हणजे also. देवाच्या वेळेवर सुद्धा विश्वास ठेवणं, Not trusting your panic, आपल्या स्वतःच्या गोंधळावर आणि भीतीवर विश्वास न ठेवणं, but knowing पण हे जाणणं that in His time God will make all things देव beautiful. देवाच्या वेळेमध्ये माझ्या जीवनात सर्व काही सुंदर करेल. माझा देवावरती 100% नाही 200% विश्वास आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Have you seen a professional cricketer sitting in the stands? तुम्ही एखादा पेशाकारी क्रिकेटर माणूस स्टँड मध्ये बसलेला पाहिलाय? To others, इतरांना he looks very relaxed. इतर माणसांना तो असा आरामात बसलेला आढळतो किंवा जाणवतो की किती आरामात बसून हा सगळं बघतोय. He is drinking his water or That's a- coffee or tea, तो त्याचं पाणी पित असतो, कॉफी पित असतो का चहा जे असेल ते, and he is talking. आणि बोलत पण असतो. But if you look closely, पण त्याच्याकडे जर आपण जवळ जाऊन न्याहाळून पाहिलं you will see the whole truth. तर आपल्याला संपूर्ण सत्य लगेच दिसतं. Because there is fully padded. कारण की तिथे आपण पाहतो की संपूर्ण सगळीकडे जे पॅड क्रिकेट खेळताना घालायचे असतात ते तो घालून Because he आलाय. is a batsman कारण तो बॅट्समन आहे and he is fully padded up, आणि सगळे पॅड घालूनच आलाय. ready to go anytime. तयार आहे, कधी मला आता मैदानावर उतरावं लागलं तर तयार आहे. See, he looks very chilled. दिसायला असा दिसतो तो आरामात, But inside he is calculating. आतून मात्र त्याचे हिशोब सुरू असतात. He is calculating like a machine. आतून एखाद्या मशीन प्रमाणे तो हिशोब करत असतो Inside he is match ready. आणि आतून तो मॅच साठी तयार असतो. His eyes are always on the pitch. त्याचे डोळे नेहमी पिचवर असतात He studies every ball. आणि प्रत्येक बॉल जो आहे त्या बॉलचा तो अभ्यास करतो. He is studying every movement on the pitch. प्रत्येक क्षण पिचवर जो चाललाय त्या क्षणाकडे त्याचं लक्ष असतं. See, prepared people don't rush, they rise. कसं असतं, जी तयार झालेली माणसं असतात ना ती घाई करत नाहीत, ती उत्कर्षाला येतात. And so when his turn comes, तर मग जेव्हा या बॅट्समनचा नंबर येतो he does not panic. त्याला तो गोंधत नाही, घाबरत नाही. He immediately grabs his bat लगेच तो आपली बॅट हातात घेतो and he walks out. आणि तो खेळायला बाहेर मैदानावर जातो कारण त्याची पूर्व तयारी पक्की आहे. So he was sitting there. तो तिथे बसला होता स्टँड मध्ये He was not switched off, आणि तो कसा बंद होऊन असा नाराज असा बसला नव्हता, but he was sitting ready. तर तयार बसला होता, तयार की कभी भी कोई आउट हो जाएगा मैं जाएगा. In the same way, तसंच आहे. you set ready.
तुम्ही तयार राहा. Anytime कधीही God will meet you. देव तुला भेटायला येईल, तो तयार राहा ना. Anywhere He will meet you. कधीही कुठेही देव तुला भेटायला येईल, तर तू तयार राहा. चुकीच्या जागी सापडू नको. Let your heart be ready. तुझं हृदय तयार ठेव. Be padded up. जरा पॅड वगैरे घालून ठेव. Let your eyes be fixed on the pitch. तुझे डोळे पिचवर असू देत, Because your time is coming. कारण तुझी वेळ येत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in 1 Peter 5:8, पहिलं पेत्र 5वा अध्याय 8वं वचन, be alert and watchful at all times. तत्पर रहा, सावधान रहा, जागृत रहा, सदोदित This, सर्वदा. this is the kind of waiting and watching. अशा पद्धतीचं वाट पाहणं, जागृत राहणं देवाने आपल्याकडनं अपेक्षित ठेवलंय. When your heart is ready, जेव्हा तुमचं हृदय तयार असतं, when your expectation is ready, आशा अपेक्षा तयार असतात, when your focus is ready, लक्ष बरोबर तयार असतं, then the answer comes. मग उत्तर येतं. पण लक्ष इथं पण आहे, मग लक्ष तिथं पण आहे, मग लक्ष तिथं पण आहे, मग नाही मिळत, मग नाही मिळत. God will answer you देव तुला उत्तर देईल, पण लक्ष देवाकडे लाव. because you have come here. कारण तू इथे आलेला आहे. You are seated here. तू देवाच्या दारी You आला, are listening to God. देवाच्या घरात बसला, Your eyes is focused. देवाचं तू ऐकायला लागला, तुझे डोळे देवावर केंद्रित आहेत You are padded up. आणि तू पॅड घालून आला असं You म्हणायला are हरकत expecting नाही. something from अशा God. अपेक्षा देवाकडनं तू ठेवलेल्या आहेत, म्हणजे सगळी तुझी तयारी बरोबर आहे, It will come. म्हणजे मिळणार. Blessings will come. आशीर्वाद मिळणार, आशीर्वाद येणार. कारण तुम्ही देवाकडे आला, देवाच्या घरी येऊन बसला, तुम्ही ऐकत आहात, तुमची हृदय तयार आहेत, तुमचं लक्ष देवावर 100% आहे, म्हणजे तुम्हाला मिळणार, Praise God. आशीर्वाद येणार. You are not spread out on the sofa scrolling your phone profusely. आता काही तुम्ही सोफ्यावरती ताणून बसून फक्त आपला फोन स्क्रोल करताय का, की बघूया काय चाललंय इन्स्टावर, काय चाललंय या जगात, Saying I'm waiting on God. असं म्हणत नाही मी देवाचरणी वाट पाहत. देवाचरणी Scrolling is not waiting on God. फोनवर स्क्रोलिंग करत बसणं आणि म्हणणं मी देवाचरणी वाट पाहतो, ती देवाचरणी नाही, ती फोन चरणी वाट आहे. That is just thumb exercise. आणि त्यातनं काही मिळत नाही. त्यातनं या अंगठ्याचा आणि या बोटांचा एक सराव आणि व्यायाम होतो. कारण आपण सारखं ते सरकवत राहतो ना फोनवरती, तर आपल्या या बोटांना व्यायाम मिळतो आणि काही नाही. It's wasting in faith. आणि हे विश्वासामध्ये वाया घालवलेले क्षण, वाया घालवलेले क्षण. सोफ्यावर ताणलं केलं काय, फोन पाहिला, मिळालं काय, काही नाही. No, waiting means you're coming to church, वाट पाहणं म्हणजे काय, देवाचरणी वाट पाहणं म्हणजे काय, चर्चला येणं, reading the Bible, बायबल वाचणं, morning praying to सकाळी God, सकाळी उठायचं, पहिलं देवाला प्रार्थना करणं, seeking God's face daily. देवाला रोज प्रार्थना करणं, देवाचं मुख रोज शोधणं, Your देवाच्या eyes are upon Him. डोळे देवावर ठेवणं, इकडं तिकडं हे नातेवाईक, घरचे बाहेरचे, सासरचे माहेरचे, नो नो नो, फक्त देव. And then not fighting with anybody, आणि कुणाशी न भांडणं, की मी आता भांडणं करत नाही, living a good life, एक चांगलं स्वच्छ सरळ जीवन जगणं. and then your heart is ready to receive. म्हणजे मग हृदय तयार होतं स्वीकारायला, देवाकडनं मिळवायला. याला म्हणतात देवाचरणी वाट पाहणे. Praise God. देवाला धन्यवाद. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in Isaiah 40 verse 31, यशाचा 40वा अध्याय त्यातलं 41व वचन, Isaiah 40 verse 31, यशा 40:31 वचन, those who wait for the Lord, जे देवाची वाट पाहतात they will renew their strength. ते आपली ताकद नवीन करतात They will take off आणि ते झडप घेतात. like the wings of an eagle. जसं गरुडाला पंख असतात आणि गरुड झेप घेतो तसे झेप घेतात. Praise God. देवाला धन्यवाद. So waiting is not doing nothing. तर देवाचरणी वाट पाहणं म्हणजे आपलं असंच डोक्याला हात मारून बसणं नव्हे हो, No. नाही हो. It's doing the right things consistently. देवाचरणी वाट पाहताना सातत्याने चांगलं बरोबर योग्य ते काम करणं, चुकीचं करणं नाही, वाईट बोलणं नाही. You are waiting but you are not idle. तुम्ही वाट पाहताय पण रिकाम टेकडे नाहीये. तुम्ही देवाचरणी वाट पाहताय पण रिकाम टेकडे नाही. तुम्ही चांगली ती कामं करताय, चांगले ते विचार करताय, चांगलं करताय, Yes. चांगलं बोलताय, You are growing, you are learning, you are वाढताय, preparing. शिकताय, चर्चला येताय, बायबल ऐकताय, वचन ऐकताय, संदेश ऐकताय, वगैरे वगैरे वगैरे. And God sees such actions. आणि देव ही सगळी कृत्य बघतो, कारण तो बघणारा देव आहे. But if we keep fighting with people, पण जर आपण लोकांशी भांडत राहिलो, तुम्ही असं का केलं, तुम्ही तसं का केलं, हे बरोबर नाही, असं God होतं. will not side you. देव तुझी बाजू घेणार नाही, मी आताच सांगतो. Bible says बायबल म्हणतं in Luke chapter 1 verse 6, लूकचा पहिला अध्याय 6वं वचन, there was a godly couple, एक भक्तिमान जोडपं होतं, Zachariah and Elizabeth. जकऱ्या आणि अलिशिबा त्यांचं नाव. They stayed faithful फार विश्वासू होते तो. even when life felt empty, आणि आयुष्य जरी त्यांचं रिकामं होतं तरी सुद्धा ते दोघं नवरा बायको फार विश्वासू होते. because they didn't have a child. कारण त्यांना संतान नव्हतं. अलिशिबा वांज होती. And yet they did what was right in the eyes of God. तरी सुद्धा ते नाराज झाले नाही. देवाच्या नजरेमध्ये जे
ते बरोबर आहे तेच कृत्य ते करत राहिले दोघही नवरा बायको. Bible says बायबल म्हणतं they were blameless, ते निर्दोष होते, निष्कलंक होते. living with such honesty and goodness एवढं प्रामाणिकतेनं आणि चांगुलपणानं जगत होते की ज्याला सुमार नाही, that no one could accuse them of doing wrong. की कोणी त्यांच्याकडे बोट उगारून दोष त्यांना देऊ शकणार नाही की या जखऱ्याने काही चुकीचं केलंय का अलिशिबा काहीतरी भलतच बोलली, वाईटच बोलली. कोणी बोलू नाही शकणार असं. No. नाही म्हणजे नाही. They did what was right in the eyes of God. तर या जोडप्यानं देवाच्या नजरेत जे बरोबर आहे ते केलं, करत राहिले. मिळो न मिळो देवा मागे चालत राहिले. See, even though they were suffering, आणि जरी त्यांना त्रास होता, त्रास नव्हता असं नाही, अनेक वर्षांपासून ती वांझ होती, समाज घरचे बाहेरचे तिला काय म्हणत असतील तुम्ही कल्पना करा. yet they did not turn against God, तरी सुद्धा ते देवाच्या विरोधात गेले नाहीत or they did not take out their pain on others. किंवा त्यांनी स्वतःच्या वेदना आणि स्वतःचा राग सगळा लोकांवर काढला नाही. जसं कधी कधी आपल्याकडनं होतं की आपले प्रॉब्लेम काहीतरी असतात आणि त्यात तो सगळा राग आपण घरी आपल्या नवऱ्यावर, बायकोवर, मुलांवर, सगळ्यांवरती काढतो. Physically their dream looked dead, शारीरिक रीतीनं त्यांचं स्वप्न मेल्यासारखं वाटत होतं कारण दोघे वयाने भरपूर होते. and according to human logic and medical science, मानवी तर्क, मानवी लॉजिक आणि मेडिकल सायन्स जे आहे, डॉक्टरी उपचार जे आहेत, nobody could help them. त्यावरून त्यांना आता कोणी मदत करू शकणार नाही असं झालं होतं. When life said it is finished, आणि आयुष्य जेव्हा म्हणतंय की आता संपलं, आता नाही होऊ शकत, they said we will stay faithful. तेव्हा ते दोघं तरी म्हणाले की नाही, आम्ही विश्वासू राहणार, जे करतोय ते करत राहणार. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Luke 1:37, लूकचा पहिला अध्याय 37व वचन बायबल म्हणतं, there is nothing impossible with God. देवाला काही अवघड आणि अशक्य नाही. तो देव आहे ना, देवाला काय अवघड आणि अशक्य नसतं. देवाला काय अवघड आणि अशक्य असणार आहे बेटा, तो देव आहे. And they proved to the world आणि त्यांनी जगाला साबित करून दाखवलं, that delay is not punishment. उशीर म्हणजे शिक्षा नसते बर का. उशीर म्हणजे शिक्षा नाहीये. Delay is not punishment. उशीर म्हणजे शिक्षा नाहीये, हे लक्षात ठेवा. God's clock does not follow your calendar. देवाचं घड्याळ तुझ्या कॅलेंडर नुरूप चालणार नाही की आज 1 तारीख झाली, 2 तारीख झाली, मिळालं नाही. देव देवाच्या वेळेत देईल. Praise God. आमेन. The Lord is good परमेश्वर चांगला आहे. to those who wait for Him. जे लोक देवाची वाट पाहतात त्यांच्यासाठी देव चांगला आहे. And being blameless does not mean life will be perfect. आणि निर्दोष राहणं म्हणजे आपलं जीवन परिपूर्ण असणार आहे असं नव्हे. It means you stay faithful. निर्दोष राहणं म्हणजे काय की जेवढं जमेल तेवढं आपण काही चूक करायचं नाही, आपण विश्वासू राहायचं, आपल्याकडनं कुठलं वाईट कर्म होऊ नये. Even when life is hard, you stay faithful. आणि आयुष्य जरी आपल्यावर अन्याय करत असलं, आयुष्य जरी आपलं अवघड असलं, तरी सुद्धा आपण काही चुकीचं करायचं नाही, वाईट बोलायचं नाही. Because God sees कारण देव बघतो ना, and God blesses. आणि देव बघून आशीर्वाद देतो ना. आणि जर देवाने पाहिलं की आपण लगेच वाईट बोलायला सुरुवात केलेली आहे, हमरी तुमरी करायला सुरुवात केलेली आहे, देव तिथं येईल असं वाटतं तुम्हाला? नाही येणार. कशाला येईल? They were old ते वृद्ध होते and the situation looked impossible. दोघं नवरा बायको वयस्कर झालेले होते. परिस्थिती सगळी अवघड वाटत होती की आता हे शक्य नाही. Yet they stayed ready and continued serving in the temple of God. तरी सुद्धा ते तयार राहिले आणि देवाच्या मंदिरामध्ये ते सेवा करायचे, काम करायचे. ते काम त्यांनी देवाच्या मंदिरात सुरू ठेवलं. God was not ignoring them. देव काही त्यांच्याकडे कानाडोळान दुर्लक्ष करत नव्हता बरं का. He was waiting for the perfect time. तर देव परिपूर्ण वेळेची वाट बघवता. God is waiting for the perfect time to देव bless you. परिपूर्ण वेळेची वाट बघत आहे तुला आशीर्वाद द्यायला. तुला असं वाटतं आता आता अभी अभी Maybe it may happen now. कदाचित आताही होईल, नाही म्हणत नाही. We don't know. आपल्याला काही माहितीच नाही ना राजा. ज्यांना पुढच्या सेकंदाचं माहिती नाहीये त्यांना आणि त्याच्या पुढचं काय माहित असणार आहे. Bible says बायबल म्हणतं in Ecclesiastes chapter 3 verse 1, उपदेशकाचा 3रा अध्याय पहिलं वचन, that is the right time for everything. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते बेटा. And so God's delay is not denial. तर देवाकडनं झालेला उशीर म्हणजे देवाने तुला दिलेला नकार नाहीये. It's a divine timing of God. एक दैवी वेळ असते देवाची, त्या वेळेत देव देणार आहे. Imagine Zechariah coming home आणि कल्पना करा त्या दिवशी जखऱ्या घरी परत आला असेल after a long day at the temple. आणि मंदिरामध्ये संपूर्ण दिवस त्याने सेवा काम केलेलं असेल. He hangs his robe आणि मग घरी आला, घरी येऊन त्याने झगा काढला, अडकवला and he sits down to a quiet dinner. आणि खाली बसला की शांतपणे आता आपण जेवून घेऊया. Let me sit with my wife Elizabeth. मला माझ्या बायको सोबत अलिशिबे बरोबर बसून आता जेवून घेऊ दे. There are no toys on the floor आणि कुठे जमिनीवरती खेळणी बिळणी पडलेली नाही कारण घरात संतानच नाहीये. and no sound of children. आणि मुलांचा आवाज नाही, मुलांचा गोंगाट नाही कारण की घरात अजून संतान नाही. And yet तरी they live in peace. शांतीनं जगत होते दोघं नवरा बायको.
Bible tells us बायबल सांगतं in आपल्याला. Isaiah 49 verse 15. यशा 49 त्यातलं 15वं वचन हे बायबल सांगतं. Can a mother forget the children of एक- a womb, एखादी आई आपल्या ओटीपोटातल्या बाळांना, मुलांना, लेकरांना विसरू शकते का? that she will not have compassion on the child of her womb? की आईला ओटीपोटातल्या उदरातल्या बाळांवर, जन्माला घातलेल्या बाळांवर, मुलांवर, मुलींवर दया येणार नाही? God says, देव म्हणतो yes, they may forget, कदाचित आई सुद्धा तुला विसरेल, but yet I will not forget पण you. मी तुला विसरणार नाही. पहिलं तर देव म्हणतो की स्वतःच्या मुलांना एखादी आई कधी विसरेल का, दया करणार नाही का? पण देव म्हणतो असं जरी कधी झालं तरी मी तुला कधी सोडणार नाही, मी तुझ्यावर दया करेन. You can imagine Elizabeth sharing this news with her husband. मग कल्पना करा, अलिशिबेनं ही बातमी तिच्या नवऱ्याला सांगितली असेल Did you hear? की ऐकलं का तुम्ही? The neighbor just had a third child, आपल्या शेजारणीला तिसरं संतान झालं, अहो ऐकताय ना? and I'm happy for them. आणि मला आनंद आहे बरं का की आपल्या शेजारणीला तिसरं संतान झालं. But sometimes I wonder if God has forgotten our address. पण कधी कधी मला असं वाटतं की देव आपला पत्ता विसरलाय का हो? Zechariah must have taken her hand तर जखऱ्यानं तिचा हात आपल्या हातात घेतला and असेल he must have said, आणि जखऱ्या तिला म्हणाला असेल, my dear, he has not forgotten. माझ्या प्रिय, देव आपल्याला विसरलेला नाहीये. असं तू परत कधी बोलू नको, देव आपल्याला विसरलेला नाहीये. Our hair is grey आपले केस भले पांढरे झाले and our bodies are tired, आणि शरीर भले आपलं दमलेलं असलं but we still have our work तरी आपल्याला आपलं काम आहे ना, and we still have our God. आणि आपला देव आपल्या सोबत आहे ना. तुझे माझे केस पांढरे झाले असतील, तुझं माझं शरीर दमलेलं असेल, देव तर म्हातारा होऊन दमलेला नाही, तो देव आहे ना. त्याच्यावर विश्वास ठेव. Bible tells us बायबल म्हणतं in 1 Peter 5:7, पहिलं पेत्र 5वा अध्याय 7वं वचन, cast all your burdens upon the Lord, आपली सगळी ओझी प्रभूच्या चरणी टाका, for he cares for you. कारण प्रभूला तुमची काळजी आहे. Let's keep the house ready. चला आपलं घर तयार ठेवूया, Let's keep our heart ready. चला ना आपलं हृदय आपण तयार ठेवूया, Let's keep the lamp lit. चला ना आपल्या घरचे दिवे आपण पेटलेले ठेवूया, Let's keep our faith alive. चला ना आपला विश्वास आपण जिवंत ठेवूया, Let's keep our hope alive. चला ना आपली आशा आपण जिवंत ठेवूयात. का नाही? Because we are not just waiting for a baby. का आपण केवळ बाळाची किंवा संतानाची वाट पाहत नाहीये, We are waiting on the Lord. आपण देवाचरणी त्या गोष्टीची वाट पाहत आहे. Let not your faith retire तुमचा विश्वास जो आहे ना त्याला निवृत्ती देऊ नका. just because your body gets old. केवळ तुझं शरीर म्हातारं झालं म्हणून आता मी विश्वास ठेवणार नाही, त्या विश्वासाला निवृत्ती देऊ नको. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 40 verse 31, यशा 40वा अध्याय 31वा वचन, those who wait on the Lord जे देवाचरणी वाट पाहतात will gain new strength. त्यांना नवीन ताकद मिळते. हालेलुया. New strength. नवीन ताकद मिळते. जे लोक देवाचरणी वाट पाहतात त्यांना नवनवीन ताकद अंगात येते. Now Zechariah could have become bitter. आता जखऱ्या कडू होऊ शकला असता He could have given up. आणि जखऱ्याने जखऱ्या हार मानू शकला असता He could have stayed home complaining and shouting at God. आणि जखऱ्या देवाचं काम सोडून घरामध्ये तक्रार करत बसू शकला असता, देवाविषयीची तक्रार. But he did not do that. पण जखऱ्याने असं काहीच केलं नाही. He kept going to the temple every day. जखऱ्या रोज देवाच्या मंदिरात नित्य नियमाने जायचा आणि आपलं काम करायचा. Every day he wore his priestly robes रोज तो त्याचा याजकाचा झगा घालायचा and he off to performed temple. his duties, आणि मंदिरामध्ये जाऊन आपली कर्तव्य, आपलं काम पार पाडायचं. doing his duty with excellence. अगदी उत्तमपणे आपलं काम करायचं, अर्ध गबाळ अर्धवट असंही करायचं नाही, अगदी छान सुंदर उत्कृष्ट काम करायचं. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 30 verse 18, यशाचा 30वा अध्याय 18व वचन, blessed are all those who wait upon God. जे सर्व लोक देवाचरणी वाट पाहतात ते सर्व आशीर्वादित असो. Praise God. देवाचरणी And हालेलुया. one day as he stood in the holy place, देवाला धन्यवाद. आणि एके दिवशी हा जखऱ्या जसं परमपवित्र स्थानामध्ये, पवित्र स्थानामध्ये उभा होता, doing what he had done for years, देवाच्या मंदिरी पवित्र स्थानात उभं राहून वर्षोनवर्षची सेवा चाकरी काम तो करायचा, तसं त्या दिवशी करत असताना suddenly अचानक the whole atmosphere changed. संपूर्ण वातावरण बदललं. An angel of the Lord appeared on the right side of the altar. आणि तुम्हाला माहितीये वेदीच्या उजव्या हाताला देवाचा दूत प्रगट झाला.
And Zechariah was shocked. जकऱ्याला धक्काच बसला And he was filled with fear. आणि जकऱ्या घाबरला की असं कसं झालं. Imagine Zechariah dropping his incense shovel. आणि कल्पना करा जकऱ्याच्या हातामध्ये धुपाटणं असेल ते खाली पडलं असेल. His heart is racing so fast. त्याचं हृदयाचं धक 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 जोर जोरात करायला लागलं His असेल. heart is feeling like a drum. आणि त्याच्या हृदयाला असं ड्रम वाजवल्यासारखा झालं असेल की व्हॉट एम आय सीइंग, मी हे काय दृश्य बघतोय. Bible says बायबल म्हणतं in Luke 1 verse 13, लूकचा पहिला अध्याय 13व वचन, the angel said, देवाचा दूत बोलला, "Do not be afraid, Zechariah. जकऱ्या तू भिऊ नको, Your prayer has been heard. तुझी प्रार्थना ऐकलेली आहे. Your prayer has been heard. तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे. Your prayer has to be heard. तुमची प्रार्थना ऐकू गेली पाहिजे. But for your prayer to be heard, you need to pray. पण तुमची प्रार्थना ऐकू जायला पहिलं प्रार्थना केली पाहिजे, हो की नाही? केल्याशिवाय कशी ऐकू जाईल? He looks at the angel, आणि मग देवाच्या दूताकडे जकऱ्याने पाहिलं then at his old hands, आणि मग स्वतःच्या म्हाताऱ्या झालेल्या हातांकडे पाहिलं and says, "Which prayer? आणि म्हणाला, कुठली प्रार्थना माझी ऐकली? Which day's prayer?" कुठल्या दिवशी केलेली माझी कुठली प्रार्थना वर ऐकू गेली आहे? Because कारण every day I was praying. रोज मी प्रार्थना करत असतो आणि करत आहे, तर माझी नेमकी कुठली प्रार्थना वर ऐकू आली? Because I've been praying for a son for many years. का अनेक वर्षांपासून मी संतानासाठीची, पुत्र संतानासाठीची पण प्रार्थना करत आहे. See, God remembers prayers that you have forgotten. ज्या प्रार्थना तूही विसरलेला आहेस केल्यानंतर, अशाही सगळ्या प्रार्थना देवाच्या स्मरणात आहेत बर का. It is written down. देव विसरत नाही. देवाने लिखाण केलंय, लिखाण, नोट्स. फोन मध्ये नोट्स असतात ना, तसं देवाने नोट्स लिहिलेल्या आहेत तुझ्या प्रार्थनेच्या. Bible tells us बायबल सांगतं आपल्याला in Jeremiah 33 verse 3, इर्म्याचा 33वा अध्याय 3रंच वचन, "Call unto me in the days of your trouble, तुझ्या संकट समयी माझ्या नावाचा धावा and कर, I will answer you." मी तुला उत्तर देईन म्हणालाय देव. ओ हालेलुया. The angel said, "God had heard your prayers, आणि देवाचा दूत जकऱ्याला म्हणाला, देवाने तुझ्या प्रार्थना ऐकल्या and He जकऱ्या, has not forgotten. आणि देव विसरलेला नाही. And God blessed them with a son, आणि देवाने त्यांना पुत्र संतानाचा आशीर्वाद दिला. and they named him John." त्या मुलाचं नाव त्यांनी ठेवलं योहान. Praise देवाला God. धन्यवाद. Your prayers are reaching heaven. तुमच्या प्रार्थना स्वर्गापर्यंत पोहोचतायत. Your prayers are reaching heaven. तुमच्या प्रार्थना स्वर्गात पोहोचतायत. Man may not hear you, but God will hear you. मनुष्य तुमचं कदाचित ऐकणार नाही, पण देव नक्की तुमचं ऐकेल. देव देव आहे. Bible says in Proverbs 8 verse 34, नीतिसूत्र 8वा अध्याय 34वं वचन बायबल म्हणतं, "Blessed are those who listen to me." जी माणसं माझं ऐकतात ती आशीर्वादित आहे, असं देव बोलला. Praise God. Amen. So are you listening to God? आज देवाचं ऐकताय का? ऐकत असाल तर आशीर्वादित आहात. मी नाही, देव बोललाय. And further he says, पुढे देव म्हणतो, "Watching daily at my doors, माझ्या दाराकडे रोज बघत राहणं, waiting at my doorway." रोज माझ्या दाराकडे बघत राहून वाट पाहणं. This verse I love, हे वचन जे आहे त्या वचनावर माझं प्रेम आहे बेटा. because I watch daily at the doors of God. कारण मी रोज देवाच्या दरवाजाकडे वाट पाहत बसतो. Every morning I seek His face. रोज सकाळी जाऊन देवाच्या चरणी जो मी मुक्काम ठोकून प्रार्थना करतो ना, If you हालेलुया, also do it, तसं तुम्ही पण जर केलं ना, looking at the door of God, देवाच्या दाराकडे बघत राहायचं, God will answer your देव prayer. तुमच्या प्रार्थनेला उत्तर देईल. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 60 verse 22, यशाचा 60वा अध्याय 22वं वचन, when the time is right, जेव्हा वेळ योग्य येईल the Lord will make it to happen. परमेश्वर ते घडवून आणेल, असं तो म्हणालेला आहे. So this is the payoff for the wait. तर जी काय आपण वाट पाहतो त्याचा हा पगार आहे, त्याचं वेतन आहे. It proves हे सिद्ध करतं that God is a record keeper. की देव रेकॉर्ड ठेवणारा, लेखाजोखा लिहून ठेवणारा आहे. He didn't just hear the prayer, आणि देवाने फक्त तुझी प्रार्थना ऐकली असं नाही, He answers the prayer. देवाने तुझी प्रार्थना ऐकली आणि त्या प्रार्थनेला तो उत्तर देतो. Zechariah prayed that morning, जकऱ्याने त्या सकाळी प्रार्थना केली होती, त्या दिवशी सकाळी सुद्धा जकऱ्याने प्रार्थना केली. and so he heard every prayer that the couple made for the last 40 years. तर गेली 40 वर्ष या जोडप्याने केलेली प्रत्येक प्रार्थना देवाने ऐकलेली होती. Praise God. हालेलुया. And so when you wait on God, तर जेव्हा तुम्ही देवाचरणी अशा पद्धतीनं वाट पाहता, your prayers don't expire. त्या तुमच्या प्रार्थना एक्सपायर होत नाहीत. तुमच्या प्रार्थना
प्रार्थनेला एक्सपायरी डेट नाहीये. They just accumulate तर त्या प्रार्थना साठत राहतात until the due season arrives. जोपर्यंत तो योग्य ऋतू येत नाही तोपर्यंत त्या प्रार्थना सगळ्या वर साठत राहतात. Let your prayers accumulate in heaven. तुमच्या प्रार्थना थोडं स्वर्गामध्ये साठू दे. Start from today. आजपासून शुभस्य शीघ्रम सुरुवात करा. Start accumulating the prayers in heaven. जरा स्वर्गामध्ये प्रार्थना साठवायला सुरुवात करा. Very soon, फार लवकर answer will be released. उत्तर खाली येईल. स्तुति आराधना प्रार्थना ऊपर जाती है तभी वो आशीष लेके नीचे आती है, उसके बगैर नहीं आती. Beloved people, माझ्या प्रियानो, mankind sin closed the door of God for mankind. मानव जातीनं जे देवाविरुद्ध पाप केलं त्या पापापायी देवाचं दार माणसाला बंद झालं. But God did not leave us alone. तरी देवाने आपल्याला एकटं सोडलं नाही. देव आपला फार महान. He sent Jesus for us. देवाने येशू ख्रिस्ताला आपल्यासाठी पाठवलं. And Jesus took the sins of the whole world. येशूनी संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेतलं. He died on the Calvary cross. काल्वरी नावाचा वधस्तंभ, त्या वधस्तंभावर येशू मरण पावले. Why? का? For our sins. आपल्या पापांसाठी आणि कशाला. And on the third day he rose again. मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. Because he wants to stay with you. कारण येशूला तुझ्या सोबत राहायचंय. Praise God. देवाला धन्यवाद. And today आज he is here. येशू इथे आहेत. He is here. येशू इथे आहेत. He is the only one who rose from the dead. येशू एकमेव असे आहेत की जे मेल्यानंतर परत जिवंत झाले. Show me somebody who is raised from the dead. I will listen to him for life. मला आणि कोणी असा तुम्ही दाखवा की जो मेला होता पण मेल्यानंतर परत जिवंत झाला. मी आयुष्यभर त्याचा ऐकेन. I'll become his slave for life. आणि त्या माणसाचा मी आयुष्यभरासाठी गुलाम बनेन. मला दाखवा तुम्ही असा कोणी. Show me anybody. दाखवा कुणी मला असा तुम्ही दाखवा की जो मेला होता पण मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी परत जिवंत झाला. मला दाखवा. मी आयुष्यभराची गुलामी त्याला लिहून देईन. There is only one person. पण एकच असा आहे. It is Jesus. येशू. असा एकच आहे येशू. तो मेरी येशू को गुलामी बनती है. Why should I listen to somebody who is going to die? का मी असं कोणाचं ऐकू की जे मरणार आहे शेवटी. What can he do for me? ते माझ्यासाठी काय करू शकणार. कारण तेही मरणार मी मरणार. मग फरक काय. I want somebody who rose from the dead. मला असा कोणीतरी पाहिजे की जो मरेल आणि मेल्यानंतर परत जिवंत होईल. That is Jesus Christ. आणि ते येशू ख्रिस्त मला सापडले. Bible says बायबल म्हणतो in John chapter 5, योहानाचा 5वा अध्याय. there was an infirm man seated at the side of the pool of एक Bethsaida आजारी माणूस होता. बेथसेदा नावाच्या पाण्याच्या तळ्यापाशी बसलेला होता. because someone gave a promise कारण कोणीतरी वचन दिलं होतं. that when the waters were stirred, त्या तळ्यातलं पाणी जेव्हा जेव्हा हलतं whoever entered in first was healed. त्या हललेल्या पाण्यात जो पहिला जाईल तो आजारी माणूस बरा होईल असं त्या काळात होतं. So this man, हा माणूस he was waiting for 38 years 38 वर्ष त्या तळ्यापाशी वाट पाहत होता. and he waited for that one moment to change everything. आणि त्या एका क्षणाची तो वाट पाहत राहिला की तो एक क्षण यावा आणि माझं आयुष्य बदलावं. He waited for 38 years. 38 वर्ष त्या बाबाने वाट पाहिली. 38 कशाला See, म्हणतात. people wait for so many years on this earth माणसं या जगात बघा किती वर्षोनवर्ष गोष्टीसाठी वाट पाहतात and they don't get it. आणि त्यांना तरी मिळत नाही. See, the world's waiting is a cycle of exhaustion. जगाचं वाट पाहणं म्हणजे थकव्याचं एक चक्र आहे. चक्र. Waiting on people, waiting on luck. लोकांचरणी वाट पाहणं. लकवर, नशिबावर, किस्मतवर वाट पाहणं. It will drain you faster than running a थकून marathon. जाल, गळून जाल. म्हणजे एखादी शर्यत धावून सुद्धा जेवढे तुम्ही दमणार नाही तसं हे सगळं करून दमून थकून भागून जाल. This man lay there. हा मनुष्य तिथे पडलेला. He was stuck in the system based on chance and speed. हा आजारी बाबा त्या तळ्यापाशी पडलेला होता. योगायोग आणि ही जी सगळी चक्र आता मी सांगितली त्या चक्रात अडकलेला. And he was waiting for a moment that depended on others, not on God. आणि वाट पाहत होता. तो क्षण यायची वाट पाहत होता की जो क्षण लोकांवर अवलंबून येणार होता, देवाचरणी अवलंबून राहून येणार नव्हता, अशा क्षणाची तो वाट पाहत होता. And this is how the world waits, आणि जग अशीच वाट पाहत. staring at the pool, त्या तळ्याकडे बघत राहायचं. a pool of chance, योगायोगाचं तळ म्हणा hoping for a lucky break. आणि आशा ठेवणं म्हणा की माझं लक कधी ना कधी चांगलं होईल, नशीब उजळेल, मग माझं बरं होईल. And everything stays the same आणि सगळं जसं आहे तसंच राहतं, बदलत तर काही नाही. while your years turn into decades. आणि तुमची वर्ष मात्र अगदी कितीतरी अनेक वर्षांमध्ये बदलतात तरी ते तसंच राहतं. From your young age to you reach the old age and you're still waiting. तारुण्यापासून तुम्ही वृद्धापकाळाकडे येताय तरी अजून वाट पाहताय. How long will you wait? अजून किती वाट पाहणार आहात. Till your death. मरेपर्यंत वाट पाहणार आहात का. Turn to अहो God. देवाकडे वळा की.
देवाकडे वळा. Because the only thing growing is frustration and bitterness. कारण ती जगामध्ये सगळी वाट बघून आपल्याला काय मिळतंय? फक्त कंटाळा येतोय आणि वैताग येतोय, बाकी मिळत तर काही नाहीये. Bible tells us बायबल सांगतं in 1 Timothy 6:17, 1 तिमोथी 6 अध्याय 17 वचन, do not trust in uncertain things. अनिश्चित गोष्टींवर विश्वास ठेवू नकोस. How long will you trust it? किती दिवस असा विश्वास ठेवणार अशा गोष्टींवर ज्या गोष्टींविषयी काही खात्री आणि निश्चितता नाहीये? See, the world keeps moving the finish line. पहा, जग हलत राहतं, पुढे जात राहतं, फिनिश लाईन कडे, संपायच्या रेषेकडे जात. While you keep running and running and running, तुम्ही धावताय 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 they say Delhi abhi dur hai. आणि जग म्हणतं की दिल्ली अभी दूर है, दिल्ली अभी आई नहीं, दिल्ली अभी दूर है. दिल्ली कितनी दूर है? कभी मिलने भी वाली है, नहीं मिलने वाली. The goal is always far. ये दिल्ली है किधर? म्हणजे तुझा निशाणा अजून लांबच आहे, ध्येय अजून तुझं लांब When will I reach Delhi then? मग मी कधी दिल्लीला पोहोचणार आहे? Will मला my ते- dead body reach there? माझा मृतदेह दिल्लीला पोहोचणार आहे का? मला ते तरी सांगा. लोक जेव्हा म्हणतात दिल्ली अभी दूर है, दिल्ली अभी दूर है, कितनी दूर है? मैं मरने के बाद मिलने वाली है क्या? Every time you think you are close, it shifts again. आणि ज्या दर वेळेला तुला असं वाटतं की दिल्ली आ गई किंवा मला जे हवं होतं ते मला मिळतंय, आलं, जवळ आलं, असं जवळ येते वाटलं की ते अजून लांब जातं. It is a stationary waiting that leaves you tired. आणि जागच्या जागी तुम्ही वाट पाहत राहता, त्यामध्ये तुम्ही दमून जाता. मृगजळ जाणून त्याच्या मागे बेटा किती दिवस धावणार? It leaves you empty. कारण ते मृगजळ तुला रिकामं ठेवतंय. They also say, ते असंही म्हणतात, इंतजार का फल मीठा होता है. हो का? वाट पाहून म्हणे सब्र का फल मीठा होता है म्हणे, इंतजार का फल मीठा होता है म्हणे. Say, वाट बघितली की जे फळ मिळतं ते गोड असतं म्हणे. the fruit of waiting is very sweet. वाट पाहायचं फळ गोड असतं म्हणे. But in the world, पण जगात the fruit often rots before you can enjoy it. त्या फळाचा आनंद घेण्या अगोदर ते फळ सडतंय, कुजतंय. त्याचं काय करायचं? Only in Jesus Christ. फक्त येशू ख्रिस्तात. The fruit of patience is truly sweet and it is truly lasting. फक्त येशू ख्रिस्ताच्या चरणी वाट पाहिली ना की धीराचं फळ गोड असतं. फक्त येशू ख्रिस्ताच्या चरणी वाट पाहिल्यानंतर हे वाट बघणं, हा धीर ठेवणं सगळं गोड फळ देतं. If God is not in it, जर देव त्या सगळ्यात नसेल ना, the waiting will wear you out. तर ते वाट बघणं तुला थकवून टाकेल. त्या गोतावळ्यात जी काही तू वाट बघतोय, त्या गोतावळ्यात जर देव नसेल तर ती वाट बघून एके दिवशी थकून जाशील. आय एम टायर्ड, बस मी दमलेलो आहे. The fruit of the Spirit is patience. आत्म्याचं फळ धीर आहे. Without God, देवाशिवाय waiting is just a slow disappointment. देवाशिवाय वाट पाहणं म्हणजे हळूहळू येणारी नाराजी आहे. Yes. वाट बघण्यात देव पाहिजे And without God, आणि देवाशिवाय it's like charging a phone with no power source. हे असं आहे की फोन चार्जिंगला लावला मग पण लाईटच नाही, मग तो फोन चार्ज होईल का? What is the use of charging it when there is no light? काय फायदा? लाईट नाही आणि तुम्ही फोन चार्जिंगला लावलाय. It's just wishful thinking. काही नाही, फक्त सदिच्छा आहे. आणि काय? Waiting for a bus that has no driver. ज्या बसला ड्रायव्हर नाही, त्या बसची वाट बघून तुला मिळणार काय आहे? त्या बसला ड्रायव्हरच नाहीये. मग त्या बसची वाट बघून काय मिळणार आहे? Bible says then Jesus walks in मग बायबल म्हणतं त्या तळ्यापाशी येशू येतात and everything changes. आणि सगळंच बदलतं. येशू आले की सगळं बदलतच ना. One moment एक क्षण with Jesus, येशूंसोबतचा एक it, क्षण it can change everything. सगळं काही बदलून जाऊ शकतं बरं का. येशूंसोबतचा एक क्षण It can fix what years of waiting could not do. वर्षानुवर्ष जगात वाट बघून जे दुरुस्त झालं नाही ते येशूंच्या सहवासात एक क्षण घालवून सगळं दुरुस्त होईल. See, the man at the pool was the world's champion at wishful thinking. तळ्यापाशी असलेला तो बाबा जगातल्या अशा माणसासारखा होता की जो सदिच्छा बाळगण्यात चॅम्पियन आहे. When Jesus asked him, do you want to be well? येशूनी त्यापाशी येऊन त्या बाबाला जेव्हा विचारलं की बाबा बरं व्हायचं का, The man did not say, तो बाबा असं बोललाच नाही yes. की हो मला बरं व्हायचंय. No. नाही, तो बोललाच नाही असं काही. Sometimes we answer God with our own explanations. कधी कधी आपण देवाला उत्तर देताना सुद्धा काय काय स्पष्टीकरण देतो की नाही पहिले असं झालं, नाही मग तसं झालं, मग तसं झालं, मग तशानी तसं, मग ते आले आणि तसं. तर देव ते एकच विचारतो, बरं व्हायचं का? We tell the whole story, history of our father, mother and grandparents. आपण सगळी कथा सांगतो, आपल्या आई वडिलांचा इतिहास सांगतो, आजी आजोबांचा इतिहास सांगतो, पण मुद्द्यावर येत नाही. नाही तुम्ही ऐका ना थोडं.
थोडं ऐका ना, 5 मिनिट ऐका ना. अहो पण मुद्दा सोडताय तुम्ही, मुद्दा सोडून तुम्ही बोलताय, किती बोलताय आणि काय ते मुद्द्याचं बोलत पण So he नाही. gave Jesus a full lecture. तसं या बाबाने लेक्चरच दिलं येशूंना लेक्चर, How the whole system works. की संपूर्ण कशी ही सिस्टम काम करते बघा ना, माझं कोणीच नाही ना. He said, look teacher, बघा ना गुरुदेव, you don't understand the system. तुम्हाला समजत नाहीये इथली सिस्टम कशी काम करते. See, we act like God needs an update on our हो ना, situation. आपण असं वागतो की जणू काही देवाला आपण सगळी माहिती पुरवायला पाहिजे. देवाला त्याला सगळं माहिती आहे, तू देवाला काय माहिती पुरवतो? उम्मीद पर दुनिया कायम है. उम्मीद पर दुनिया कायम है. अरे वा, बहुत अच्छा. I'm living on hope. मी आशेवर जगत आहे. See? But as I told you, that bus has no driver. पण मी जसं आता तुम्हाला सांगितलं, त्या आशेवर तू जगतोय, पण त्या बसला ड्रायव्हर नाही ना. And you are sitting in the bus. आणि तू बस मध्ये जाऊन What बसला. is the use? काय फायदा? वो बस को ड्रायव्हर नाही, वो बस किधर जा नाही रही. तुला Amen. जायचं आहे, तुला हवं तर आहे, पण बसला ड्रायव्हर नाही ती बस. I'm waiting for the water to be stirred. आणि मी वाट बघतोय गुरुदेव की पाणी हलावं, मग मी पहिलं जावं, पण माझं कोणी नाही. But the people are here. आणि लोक बघा इथे कशी They आहे, are faster than me. माझ्यापेक्षा पटकन जातात. They are all Olympic sprinters सगळे ऑलिम्पिक मध्ये खेळणार आहेत वाटतं. because they are running very fast. माझ्याहून फार पटकन पाण्यात उतरतात सगळे, माझं कोणी नाहीये. See, complaining always feels productive. तक्रार आपल्याला असं वाटतं की तक्रार करून त्यातनं आपल्याला काहीतरी निवारण मिळणार, त्यातनं आपल्याला काहीतरी उत्पादन No, मिळणार. but it changes nothing. पण नाही, तक्रार करून काही बदलत नाही, तक्रारीनं निवारण होतही नाही. See? देवाकडे तक्रार निवारण डिपार्टमेंटच नाही. And so he was so busy explaining his situation इतका तो व्यस्त होता गुरुदेवांना आपली सगळी परिस्थिती सांगत की असं आहे ना, मग मी इतक्या वर्षांपासून आहे ना, माझं कोणी नाही ना, मला कोणी नेत नाही ना, that he almost missed the station master. की जवळजवळ स्टेशन मास्टर त्याच्याकडनं राहूनच गेले असं म्हणायला हरकत नाही. अरे तुझ्याशी बोलतोय कोण, So- तुला ते विचारतायत काय, So तू सांगतोय काय. don't get so used to the problem that you ignore the solution. हो ना, तर त्या समस्येची एवढी पण सवय लावून नको घेऊ की आता तू निदानच विसरला. वो प्रॉब्लम की तुझे इतनी आदत हो गई कि वो प्रॉब्लम का सोल्यूशन ही तू भूल गया. So Jesus stood there listening to 38 years of excuses. तर येशू ख्रिस्त तिथे उभे राहिले आणि 38 वर्षांपासूनची या बाबाची कारणं ऐकत राहिले. So Jesus must have looked at the stagnant pool, आणि मग येशूंनी कदाचित तळ्यातलं संथ पाणी पाहिलं असेल, then back at the man. आणि मग त्या बाबाकडे परत पाहिलं असेल. So see, Jesus is not moved by your story येशू तुमची कथा ऐकून हलत नाही, because he is ready with the solution. कारण येशू उपाय घेऊन आलेले आहे. तुझी स्टोरी सांगू नको, येशूंकडे उपाय आहे, तो उपाय घे. Jesus was saying, I did not ask for a report on traffic or swimming speeds and all that. येशू जणू काही त्या बाबाला म्हणत होते अशांतपणे की मी तुला संपूर्ण रिपोर्ट मागतच नाहीये की या तळ्यापाशी गेली 38 वर्ष काय झालंय. I asked, do you want to be well? माझा प्रश्न तुला एकच आहे, बाबा बरं व्हायचं का? God asks simple questions. देव साधे प्रश्न विचारतो बरं का, त्यात We गुंतागुंत- give very complicated answers. आपली उत्तरं गुंतागुंतीची असतात, देवाचे प्रश्न फार सरळ असतात. See, the man started talking again, आणि तो बाबा परत बोलायला लागला. talking about the water, तो बाबा पाण्याविषयी बोलायला लागला. talking about the people who तो were बाबा- not caring for him. तो बाबा त्या लोकांविषयी बोलायला लागला की ह्या लोकांना माझी पडलेली नाही, लोकांना माझी काळजीच Jesus नाही. lifted his hand येशूने आपला हात वर केला and stopped him. आणि येशूनी त्या बाबाला थांबवलं की बाबा Enough. थांबा, बास. At some point, you must stop talking कुठेतरी तुम्ही बोलायचं तर and थांबवा start trusting. आणि विश्वास सुरू करा, बोलणं बंद करा. Amen. आमेन. कुठेतरी बोलणं बंद करा. He said, enough. आणि येशू त्याला म्हणाले, बाबा बास, Enough with the pool talk बाबा बास, तळ्याकडच्या गप्पा बास, because that water is nothing. कारण ते पाणी काही नाहीये. I am the living water. मी जिवंत पाणी आहे. तर तुम्ही त्या पाण्याच्या गप्पा बंद करा बाबा. You are waiting for a bubble, तुम्ही बुडबुड्याची वाट पाहताय. and here the real source is standing before इथे you. खरा उगम झरा तुमच्या समोर उभा आहे. So stop chasing chances तर तुम्ही योगायोगांच्या मागे धावायचं बंद करा. when you are standing before the certainty. जेव्हा तुम्ही निश्चितता जी आहे त्याच्या समोर उभे आहात, तेव्हा योगायोगाविषयी बोलू नका की मे बी होईल, हो सकता है या नहीं भी हो सकता है. अरे प्रभु के सामने तू खड़ा है, कैसे नहीं होगा. Jesus said, येशू बोलले, get up, उठ बाबा, उठा pick up your mat, बाबा, उठा, गोधडी गुंडाळा and start walking. चालायला लागा. बाबा उठा, गोधडी गुंडाळा आणि चालायला लागा. Stop being a professional mat sitter. आणि असं गोधडीवरती पेशाकारी माणसं कशी बसूनच असतात ते सोडा. See, your
Your past may explain you, तुमचा भूतकाळ तुमचं स्पष्टीकरण देईल, but it does not have to define you. पण त्या भूतकाळावरनं तुझी व्याख्या ठरता कामा नये. Amen. आमेन. And suddenly power entered his legs. आणि अचानक त्या बाबाच्या पायांमध्ये सामर्थ्य गेलं, Strength came into his body. ताकद त्याच्या शरीरात आली Stood for the first time in his life. आणि बाबा आयुष्यात पहिल्यांदा उभा राहिला. And so when God speaks, तसं देव जेव्हा बोलतो ना बेटा, as he is speaking today, जसं आजही देव बोलत आहे बरं का, your condition must change. तेव्हा तुझी परिस्थिती बदलायलाच हवी, कारण देव बोलत आहे. Sometimes you tell people stop talking. कधी कधी आपण लोकांना सांगतो ना, बस करा, बोलणं बंद करा. किती बोलता हो तुम्ही? ना, कधी कधी आपण काही लोकांना बघून म्हणतो ना, अरे किती बोलता तुम्ही, जरा तोंड बंद करा. But when God speaks, पण जेव्हा देव बोलतो ना, you have to listen. तेव्हा ऐकतच बसायचं. Because there is joy, there is peace, there is blessing. कारण देव जेव्हा बोलतो, त्या बोलण्यात आनंद आहे, त्या बोलण्यात शांती आहे, त्या बोलण्यात आशीर्वाद आहे. What he could not do for 38 long त्या years, बाबाला 38 लांब वर्षाचे करता आलं नाही. it happened with one word of Jesus. येशूंच्या एका शब्दात ते झालं. Say, one word of Jesus येशूंचा एक can शब्द break your delay. तुझे उशीर तोडून टाकू शकतो. येशूंचा एक शब्द. No more walking, sitting on the dusty mat. आता त्या धुळीनं भरलेल्या गोधडीवर बसणं नाही. He was walking in victory. आता तुम्ही विजयात चालायला लागलात. See? आमेन. The place of waiting became a place of testimony. त्या बाबाची वाट पाहायची जागा साक्षीची जागा झाली ना, Praise हो God. की नाही? I mean, you're not stuck. Your moment is coming. तुमचाही क्षण येत आहे. तुम्ही काय अडकलेले लोक नाही आहात. Bible says बायबल म्हणतं in Psalm 27 verse 14, स्तोत्र संहिता 27:14 वचन, wait for the Lord. प्रभूची वाट पहा, Be strong बलवान राहा, and do not give up. हार मानू नका. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. Lamentation 3:26 says, विलाप गीत 3 अध्याय 26 वचन म्हणतं, it is good to wait quietly for the Lord to save us. मनुष्याने धीर धरावा आणि परमेश्वराच्या तारणाची आशा धरावी. हे चांगलं आहे. Praise God. It is वा, good. हालेलुया. हे चांगलं आहे. हे चांगलं आहे. There was a man, एक माणूस होता, he was struggling with pain in his abdomen. त्याच्या ओटीपोटात उदरात भयंकर दुखत होतं It started small, आणि सुरुवात लहान झाली but slowly it became uncontrollable. आणि हळूहळू ते दुखणं मात्र वाढत गेलं, असह्य झालं. It was kidney stone. किडनी स्टोन होता, तर त्याला ते भयंकर दुखत होतं. किडनी स्टोनचं दुखणं फार वाईट. And the pain would come suddenly sharp and intense. वेदना अशा यायच्या आणि जायच्या, यायच्या आणि जायच्या, कळ लागायची, He कळ. felt something like it was tearing his body. आणि त्याला असं वाटायचं की माझं शरीर फाटतंय. He could not sit properly. त्याला नीट बसता येईना, He could not even sleep. त्याला झोपता येईना, And so he was completely tired. म्हणजे पूर्ण दमला तो. इतक्या वेदना, इतक्या वेदना. He said even simple work would become difficult तो for him. म्हणाला साधं काम सुद्धा करणं मला अवघड झालं. And so he went to the doctors. मग एकदा तो डॉक्टरांकडे गेला. They gave him medicines. डॉक्टरांनी त्याला औषधे दिली. He said, I followed every instruction the doctor gave तो me. म्हणाला डॉक्टरांनी सांगितलेल्या सगळ्या सूचना मी पाळल्या, But the pain kept returning back again. पण माझं दुखायचं थांबलं नाही. त्या वेदना, त्या कळा सारख्या सारख्या येत होत्या. At one stage, म्हणे एका स्टेजला the doctors told him डॉक्टर त्याला म्हणाले the stone was large की तो किडनीचा खडा फार मोठा आहे and may need a procedure. आणि कदाचित सर्जरी करून काढावा लागेल. And so fear entered his heart महा घाबरला. and he started worrying about the future. त्याला टेन्शन यायला लागलं भविष्याचं. आपल्याकडे एक तर ऑपरेशन म्हटलं की माणसं घाबरतात फार. And so someone told him, why don't you go to the Dapodi church? तर तेव्हाच त्या दरम्यान कोणीतरी त्याला सांगितलं की दापोडीला एक चर्च आहे, तिथं तू जा ना, God can do something for देव you. काहीतरी तुझ्यासाठी करेल. And he came for our meeting. तर त्यांचं ऐकून तो आपल्या सभेला आला. He sat quietly. आला, शांतपणे बसला. Others were worshipping. बाकीचे सगळे आराधना करत होते, They were lifting up holy हात hands. वर करत होते, उपासना करत होते. But he couldn't even stand up. त्याला उभंही राहायला होईना. And in the last prayer, मग शेवटच्या प्रार्थनेमध्ये he cried out to Jesus. तो रडला. येशूंच्या समोर एवढं He रडला ना, said, Lord, today I'm not going home the same again. आणि म्हणाला प्रभू मी आज असा नाही घरी जाणार आहे. Say, because something seemed to rise in him. कारण त्याच्यामध्ये काहीतरी येत आहे असं त्याला वाटलं. It was like faith waking him up. त्याला असं वाटायला लागलं की माझ्यामध्ये कुठला तरी विश्वास जागृत व्हायला लागलाय. And then, मग when the prayer was going on, जेव्हा प्रार्थना सुरू झाली, he felt something move inside of him. त्याला त्याच्या आतमध्ये काहीतरी हालचाल झाल्यासारखी वाटली. I mean, it was not emotion, it was some power entering his body. हा सगळा भाऊकपणा नव्हता, त्याच्या शरीरामध्ये सामर्थ्य जात होतं. And he said, the same pain that was there in my body suddenly left. आणि तो म्हणाला त्याच्या वेदना आणि ती जी कळ मला लागलेली होती ना,
अचानकपणे ते सगळं बंद झालं. And he couldn't believe. त्याचा विश्वासच बसेना की दुखायचं बंद कसं झालं. He said, maybe I'm sitting in this position where the pain is less. मग त्याला असं वाटलं की कदाचित आत्ताला मी जे बसलोय त्या पोझिशन मुळे मला दुखत नसेल. And so he didn't know how to respond. त्याला कळेच ना की काय प्रतिक्रिया, काय प्रतिसाद देऊ, मी माझं दुखायचं कसं बंद झालं. But then he tapped the neighbors. मग त्याने शेजाऱ्यांना सांगितलं. He said, I had kidney stone, but आणि I don't feel the pain. शेजारी जे कोणी बसले होते त्यांना तो म्हणाला की मला ना किडनीचा खडा होता आणि भयंकर दुखत होतं, पण आता मला दुखत नाहीये. They said, go in front, give the testimony. तर ते त्याला म्हणाले, "ओ पुढे जा आणि साक्ष सांगा." He said, I don't know. तो म्हणाला, पण मला यातलं काही माहित नाही. Because maybe again if that pain comes back. कदाचित परत दुखायला लागलं तर. So some volunteer told him, okay, don't give it this Saturday, give it next तर Saturday. कोणी व्हॉलेंटियर होते ते त्याला म्हणाले, ठीक आहे आजच्या शनिवारी नाही तर पुढच्या शनिवारी तुम्ही साक्ष सांगा. So he went home. मग तो घरी गेला. Next week he came back. पुढच्या शनिवारी परत He आला. said the pain is not there at आणि तो all. म्हणाला, अजिबात मला दुखलेलं नाहीये 8 दिवसात. Suddenly disappeared. अचानक माझं दुखणंच बंद झालंय. See, in the waiting, God works more than you can see. वाट पाहण्यामध्ये ना, देवाचरणी वाट पाहण्यामध्ये तुला दिसणार नाही त्याही पलीकडे जाऊन देव कार्य करेल. God is never late. देव कधी उशीर लावत नाही. He is setting everything in place for you. देव तुझ्यासाठी मंच तयार करतोय, मंच, आणि Amen. मग देव देईल तुला. God will always prepare you before he will promote you. आणि देव तुला बढती देण्या अगोदर तयार करणार. So trust him, तर देवावर विश्वास ठेवा. wait upon him, देवाचरणी वाट पहा, look to him. देवाकडे पहा. It may be a little delay, आणि थोडासा उशीर जरी झाला but my God will never तरी deny. माझा देव तुला नकार देणार नाही. Let your eyes be focused on him, तुझे डोळे देवावरती केंद्रित कर. and your waiting season will turn into a testimony season. आणि वाट पाहायचा तुझा जो हा ऋतू किंवा समय आहे तो सर्व देवाची साक्ष द्यायच्या समयात बदले. Say, I will not depend on people. म्हणा, मी लोकांवर अवलंबून जगणार नाही. From today, I will depend on God. आजपासून मी देवावर अवलंबून राहणार I आहे. know my God is working behind the scene for me. म्हणा, माझा देव चित्रापलीकडे माझ्यासाठी काम करत आहे. I am ready for what God is about to do in my life. माझ्या जीवनात देव जे करणार आहे त्यासाठी मी तयार आहे. My breakthrough will not be late. माझी नवीन सुरुवात उशिरा होणार नाही. It is on time. माझी नवीन सुरुवात वेळेवर होणार आहे. I declare peace over my mind. माझ्या मनावर मी शांती घोषित करत आहे. In the name of Jesus, येशूंच्या I नावात receive my miracle. माझा चमत्कार मी स्वीकारत आहे. कारण तो देव आहे ना, देव चमत्कार करतो. त्या चमत्काराची मी वाट पाहते. If God is in control, जर देवाने ताबा घेतलाय my delay is not तर denial. माझा उशीर म्हणजे नकार नाही. I will not stare at the problem anymore. आता मी माझ्या प्रॉब्लेम कडे, माझ्या समस्येकडे बघत बसणार नाही. I will look at the provider. आता मी देणाऱ्या दात्याकडे बघत राहणार आहे. I know my God will never be late. मला माहितीये माझा देव उशीर करणारच नाही. He will come in time. माझा देव वेळेतच येणार आहे. I don't want to explain my problem before God. मला माझ्या समस्या देवासमोर स्पष्ट करून सांगायच्या नाहीत. I know He knows it all. मला माहितीये माझ्या देवाला सगळं ठाऊक आहे. I want to start believing His promise. मला माझ्या देवाच्या वचनांवरती विश्वास ठेवायचा आहे. Praise God. देवाला It's धन्यवाद. going to happen now. आता घडणार आहे बघा. आमेन. Thank you, Jesus. Thank you, Father. Thank you, Lord. Thank you, Jesus. हालेलुया. When it is God, you don't have to wait long. देव म्हटलं ना की असं जास्त वेळ वाट नाही पाहायची, टंगळ मंगळ नाही करायची. He doesn't give you a promise and then say, no, I have to break my कारण promise. तो देव आहे ना. देव काय आपल्याला अभिवचन देऊन असं म्हणणार नाही की सॉरी मी तुला वचन दिलं पण मी पाळू नाही शकत. No. देव असं कधीच करत नाही. Bible says, बायबल म्हणतं God is not a liar. परमेश्वर खोटारडा नाहीये. He is true. परमेश्वर सत्य आहे. He is always true. परमेश्वर नेहमीच सत्य आहे. Jesus said, येशू म्हणाले, I am the way, मी मार्ग आहे, I am the truth, मी सत्य आहे, and I am the life. मी जीवन आहे, असं येशू म्हणाले. Jesus said that. येशू बोललेले आहेत हे सगळं. People are looking for the path. आज लोक मार्ग शोधतायत. Jesus said, I am the way. येशू म्हणाले, मीच मार्ग आहे. People said, tell us the truth. आज लोक म्हणतात मला खरं सत्य सांगा ना. Jesus said, I am the truth. येशू म्हणतात मीच सत्य आहे. People are asking for life. लोक म्हणतात मला जीवन द्या ना. Jesus said, येशू म्हणतात I am the life. मीच जीवन आहे. Finish. संपलं.
Everything starts and ends there. सगळं तिथेच सुरू, सगळं तिथेच संपतं. So if you trust on Him tonight, मग आज रात्री जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला, He will change your destiny. तो तुमच्या आयुष्याच्या दिशा बदलेल. I know most of you are going through hard times. मला माहितीये तुमच्यातले अनेक लोक आयुष्यामध्ये अवघड परिस्थितीतून जात आहेत. Outside you are smiling. बाहेरून तुम्ही हसायचं म्हणून हसता, Inside you are broken. आतून तू किती तुटलाय ते तुझं तुला माहित आहे. You are shattered. तू बर्बाद झालायस, But you don't want to cry पण तुला रडायचं नाहीये because the लोकांसमोर. world does not accept weak people. कारण की जग आणि माणसं रडणाऱ्या अशक्त लोकांना स्वीकारत नाही म्हणून तू रडत नाही. But before God you can cry. पण देवासमोर रडलेलं चालतं बेटा. Yes. देवासमोर रडलेलं चालतं. Just pour out your heart like water. आपलं to him. हृदय पाण्यासारखं देवासमोर ओत. Tell Him your pain. देवाला आपल्या वेदना सांग. Share with Him everything. देवाला सगळं सांग. Your weakness, your sins, your shortcomings, तुझा अशक्तपणा, your तू केलेलं needs, your पाप, wants. तुला जे काही कमी पडतंय ते, तुझ्या गरजा, तुला जे हवंय ते सगळं देवाला सांग. Are you ready? तयार आहात? Then He will come and meet your need. मग देव येईल आणि तुमच्या गरजा भागवे. Just raise your right hand towards God. केवळ आपला उजवा हात देवाकडे कराल. One hand place on the afflicted part of your being दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा and cry out to God. आणि रडून देवाचा धावा Today करा. He has to touch you. आज देवाने तुम्हाला स्पर्श करायलाच He हवा. has to touch you. आज देवाने तुम्हाला स्पर्श करायलाच हवा. Are you ready? तयार Then आहात? come on, pray with me. चला डोळे घट्ट बंद करा, माझ्या मागून ही प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. प्लीज मला माफ कर. Cleanse me, मला wash me, साफ कर, मला धुवून काढ. make me clean, मला स्वच्छ कर, make me holy. मला पवित्र कर. Come and touch me, Lord. ये आणि मला स्पर्श कर My प्रभू. life is in a mess. माझं जीवन बर्बाद झालंय Outwardly, I seem to be made, आणि बाहेरून असं दिसतं की मी चांगला आहे, but inside, I have many cracks. पण आतमधून मला खूप भेगा पडल्या. I need you, Lord. मला तुझी गरज आहे प्रभू. Please forgive my sins. प्लीज माझ्या पापांची मला क्षमा कर. Come into my heart माझ्या हृदयामध्ये ये. and change my life. माझं जीवन बदल. Touch me. मला स्पर्श कर. Touch me. मला स्पर्श कर. Come, my Jesus. माझ्या येशू ये. Come, my Lord. माझ्या प्रभू ये. Jesus is coming. येशू येत आहेत. He is touching you right येशू now. तुम्हाला आता स्पर्श करताय. Every sickness, प्रत्येक आजार, every disease, आणि रोग, I command you in the मी name of आज्ञा करतो Jesus. येशूंच्या नावात Leave सोड. in Jesus' name. येशूंच्या नावात Leave in Jesus' सोड. name. येशूंच्या नावात Leave in Jesus' सोड. name. येशूंच्या नावात. See, Jesus is touching you. बघा येशू तुम्हाला स्पर्श करताय. Jesus is touching you. येशू तुम्हाला स्पर्श करताय. Every pain, सगळ्या वेदना I command you in the name of मी Jesus. आज्ञा करतो येशूंच्या नावात Vanish in Jesus' name. निघून जाऊ देत. येशूंच्या नावात. Be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरे व्हा. Lord Jesus, touch them. प्रभू येशू या सर्वांना स्पर्श कर. Touch their lives. प्रभू त्यांच्या जीवनाला स्पर्श कर. Touch their bodies. प्रभू त्यांच्या शरीरांना स्पर्श कर. Let them be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात त्यांना आरोग्य मिळू दे. Let them be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात त्यांना आरोग्य मिळू दे. Every headache, डोकेदुखी I command you in the name of मी आज्ञा Jesus. करतो येशूंच्या नावात Leave in सोड. Jesus' name. येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. येशूंच्या नावात सोड. Every body pain, अंगवेदना I command you in the मी name of आज्ञा Jesus. करतो येशूंच्या नावात Leave in Jesus' सोड. name. येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. येशूंच्या नावात सोड. See, it is happening बघा everywhere. घडत आहे, सगळीकडे घडत God आहे. is touching you. देव तुला स्पर्श करत God आहे. is touching you. देव तुला स्पर्श करत आहे. Things are happening right now. गोष्टी या वेळेला घडतायत. Call, call, call. सगळ्यांनी देवाचा धावा करा करा आणि करा. Call on the name of the Lord. सगळ्यांनी येशूंच्या नावाचा धावा करा. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Body pain, अंगवेदना vanish in Jesus' name. निघून जाऊ देत. येशूंच्या नावात. Ulcers, अल्सर, people who are suffering with ज्या ulcer. लोकांना अल्सर झालंय, Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and you heal them, आणि तू Lord. त्यांना आरोग्य दे प्रभू. Have mercy on them. या लोकांवर दया कर प्रभू. Tumors, ट्यूमरच्या Lord, गाठी have mercy on प्रभू या them. लोकांवर दया कर. Touch them and heal त्यांना them. स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे In the name of Jesus. येशूंच्या नावात. Every swelling in the body, अंगार आलेली सगळी सूज vanish in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. Lumps in the body, अंगार आलेल्या गाठी vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात जाऊ दे. See, Jesus is moving. बघा येशू इथे He is चालतायत. touching you. येशू तुला स्पर्श He is करतायत. touching your body. येशू तुझ्या शरीराला स्पर्श In the करतायत. name of Jesus. येशूंच्या नावात. Tuberculosis, क्षयरोग Lord, touch them, प्रभू Lord, त्यांना स्पर्श कर प्रभू and heal them. आणि त्यांना आरोग्य दे Come on, you प्रभू. also call. चला तुम्ही पण डोळे बंद करा आणि धावा करा. Call on the name of Jesus. प्रभूच्या येशूच्या नावाचा धावा Say, करा. Jesus, touch me. म्हणा येशू मला स्पर्श कर. Say, Jesus, heal me. म्हणा येशू मला बरं कर. Jesus, deliver me येशू now. मला सुटका दे आता. Withered hand, वाळलेला हात be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा
होऊ दे. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Issue of blood, रक्तस्राव, bleeding trouble. रक्तस्राव, Lord Jesus, touch them. प्रभू त्यांना स्पर्श कर. Let their bleeding trouble vanish in त्यांचा Jesus' name. रक्तस्राव येशूच्या नावात निघून जाऊ दे. Thyroid problem. थायरॉइडचा आजार, Lord, you touch them and प्रभू heal त्यांना them. स्पर्श करून त्यांना आरोग्य दे. In the name of Jesus. येशूच्या नावात Those who cannot sit down, ज्या लोकांना खाली बसता येत Lord, नाही, touch their limbs प्रभू त्यांच्या पायांना स्पर्श and कर heal them in आणि Jesus' त्यांना name. आरोग्य दे. येशूच्या In नावात, the name of Jesus. येशूच्या नावात, In the name of Jesus. येशूच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Diabetes, मधुमेह be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Skin disease, त्वचा रोग be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Every kind of allergies, go in Jesus' name. प्रत्येक पद्धतीची अलर्जी सोड येशूच्या Touch नावात. them all in Jesus' name. सगळ्यांना स्पर्श कर येशूच्या नावात. Touch them all in Jesus' आलेल्या name. प्रत्येकाला स्पर्श कर येशूच्या Be नावात. free in the name of Jesus. येशूच्या नावात मोकळे व्हा. Problem in the eyes, डोळ्यांचे आजार be healed in Jesus' येशूच्या name. नावात बरे होऊ देत. Problem in the ears, कानांचे आजार be healed in the name of Jesus. येशूच्या नावात बरे होऊ देत. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Now you double आता who सैताना is attacking the जो people. लोकांवर हल्ला करतो, I command you in the तुला name मी of आज्ञा Jesus. करतो येशूच्या नावात Leave. सोड. You double go in Jesus' सैताना name. येशूच्या नावात जा. You double go in Jesus' सैताना name. येशूच्या नावात सोड. Every witchcraft power, चेटूक करणी, every demonic power, सैतानी शक्त्या, every evil powers, सर्व वाईट शक्त्या leave in Jesus' सोड name. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Come on, you also say. चला तुम्ही पण म्हणा. Say double leave me in Jesus' म्हणा name. सैताना येशूच्या नावात मला सोड. Witchcraft power leave me म्हणा in Jesus' name. चेटूक करणी येशूच्या नावात मला सोड. Every divination leave me in म्हणा Jesus' name. तंत्र मंत्र विद्या येशूच्या नावात सोड मला. Every fear leave me in Jesus' name. सगळी भीती येशूच्या नावात मला सोड. Every confusion leave me in सगळा Jesus' name. गोंधळ येशूच्या नावात मला सोड. Every lack leave me in Jesus' name. सगळी त्रुटी येशूच्या नावात सोड. In the name of Jesus. सोड मला येशूच्या नावात. Come on, say curses leave me in Jesus' हा name. सगळे शाप मला येशूच्या नावात सोडून जाऊ दे. If somebody has cursed you, एखाद्या माणसाने जर तुम्हाला शाप दिलाय, if somebody has done witchcraft on you, कोणी जर तुमच्यावर चेटूक करणी बाहेरचं काही केलंय, there is power in the name of तर Jesus. येशूच्या नावात सामर्थ्य आहे. Just say it now. फक्त बोला यावेळेला. Say every witchcraft power leave me in मला Jesus' चेटूक name. करणी बाहेरचं लागलेलं येशूच्या नावात मला सोडून Vanish जा. in the name of Jesus. सोड मला येशूच्या नावात म्हणा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, whatever they want, give it to प्रभू them. या लोकांना जे काय हवंय ते त्यांना दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them ज्यांना promotion. बढती हवी आहे त्यांना बढती दे. Those who need a house, give them a house. ज्यांना घरं हवी आहेत त्यांना घरं दे. Oh God. माझ्या देवा, Those who need children, bless them with children. ज्यांना संतान हवंय त्यांना संतानाचा Those who आशीर्वाद want दे. to fly abroad, help them, ज्यांना Lord. फॉरेनला जायचंय त्यांना त्यासाठी मदत कर. There are people living in debts. काही लोकांना कर्ज झालंय, Lord, remove them from their प्रभू debts. त्यांचं कर्ज काढून टाक. Prosper them. त्यांना समृद्ध कर. Miraculously provide for them. चमत्कारिक रीतीनं त्यांना पुरव. Let your peace come. तुझी शांती येऊ दे. Let your joy come. तुझा आनंद येऊ दे. Those who are drinking, Lord, ज्यांना दारूचं व्यसन आहे deliver them, Lord. त्यांना व्यसनातनं बाहेर काढ. Those who are in drugs, जे ड्रग्ज घेतात remove them from those त्यांना त्या व्यसनातून addictions. बाहेर काढ. Be free in the name of Jesus. येशूच्या नावात मोकळे व्हा. Thank you, Father. धन्यवाद दे Be बाबा. blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Amen and amen. आमेन आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Now don't worry. आता काळजी करू नका. Wait upon God. देवाचरणी वाट पहा. Things will change. गोष्टी बदलतील. Whatever has not happened will start happening. जे अजून झालं नाही ते आता व्हायला लागेल. Pray. प्रार्थना करा. Seek God's face. प्रभूचं मुख शोधा. Don't do anything wrong. चुकीचं काही करू नका. Don't fight with anyone. भांडण कोणाशी नका करू. Just trust in God. केवळ देवावर विश्वास ठेवा. He will open up a way for you. देव तुझ्यासाठी मार्ग उघडेल. You be silent तुम्ही शांत राहा. and see how God works for you. देव कसं कार्य करतो बघा. God will remove you from your trouble. देव तुमच्या त्रासातून तुम्हाला बाहेर काढेल. Okay?